नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पुढील अर्थात म्हणजेच की 20व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली का? आजवरती आलेले बरेच सारे प्रश्न आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एकच प्रश्न विचारत आहे की 20 जून 2025 रोजी पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार का? यांच्यानंतर 22 जूनला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का? याच्या संदर्भातील महत्त्वाचं उत्तर म्हणजेच की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. एकंदरीत हप्ता मिळवण्याची तारीख आहे त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच प्रतीक्षा लागलेली आहे. यापूर्वी सुद्धा साधारणपणे 10 ते 12 तारखेच्या दरम्यान आपण एक अपडेट घेतलेलं होतं की सध्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये मोठा विलंब होणार आहे व यांच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की अहमदाबादला एक मोठी घटना घडलेली आहे. विमान दुर्घटना झालेली आहे. यांच्यामध्ये शेकडो बळी गेलेले आहेत आणि देश स्तरावरती एक राष्ट्रीय स्तरावरती एक मोठी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर 20 जूनला पंतप्रधानांच्या बिहारच्या शिवंडीमध्ये एक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता. साहजिकच या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती हप्त्याचं आलेल्या तारखेच्या पार्श्वभूमीवरती काही शकल देखील लढवल्या गेल्या होत्या. युक्त्या अशाच प्रकारच्या अपेक्षा देखील बळगडल्या होत्या. अपडेट देखील बिहारच्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्रीकस्टक वरती सुरू नसलेली नोंदणी, शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या KYC यांच्यामध्ये शेतकऱ्यांचं लॉटरी सरेंडर झालेलं ऑप्शन परत देण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलेला होतं. तसं म्हणजेच की व्हॉलंटरी सरेंडर झाल्याचं शेतकरी त्यांचं रिवोकेशन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांची बाकी असलेली KYC देखील सुरू करण्याला आज सकाळपासून कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा कालपासून आपण जर पाहिलं आहे की कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हॉलंटरी सरेंडर करण्यात आलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं रिवोकेशन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे प्रतीक्षित असलेल्या KYC करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. प्रत्येक गाव स्तरावरती तालुके स्तरावरती हजारो लाभार्थी अशा प्रकारचे दिसून येत आहेत की राज्यात हा आकडा लाखोच्या घरांमध्ये आहे. अशा लाभार्थ्यांच्या पात्र करण्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत या सर्व प्रक्रिया जर आपण पाहिल्या तर सध्या येत्या 2-3 दिवसांमध्ये हप्ता मिळवण्याच्या संदर्भातील कुठल्याही शक्यता नाही. एकंदरीत हप्ता वितरित करण्याची पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या सेलंडट मध्ये यांची घोषणा केली जाते. पीएम किसानच्या वेबसाईटवरती याच्या संदर्भातील नोटिफिकेशन दिलं जातं किंवा अधिकृत कुठेतरी ट्विट करून या संदर्भातील पीएम किसानच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती दिली जाते. पीएम किसान योजनेच्या संदर्भातील आपण अधिकृत अशी कुठली घोषणा करण्यात आलेली नाही आणि 20 जूनचा हा हप्ता मिळवण्याची संदर्भातील तर तुर्तात तरी कुठे अपडेट नाही. त्यांच्यामुळे हा हप्ता जून पर्यंत म्हणजेच की जून एंडिंग पर्यंत हा हप्ता त्यांना मिळू शकतो. धन्यवाद.